मातृतीर्थ ते शिवतीर्थ अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे। शिवसेनेच्या बाहेरील लोक देखील अभियानाला चांगला प्रतिसाद देत आहेत। कापूस, सोयाबीन, डीएपी खताच्या किमतीबद्दल बोलणारे लोक अधिक आहेत। आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्यासोबत संवाद साधत आहोत। 10 पैकी 7 लोक घरकुल योजना मिळाली नसल्याचे सांगत आहेत। राज्यकर्त्यांनी लोकांची निराशा केली आहे। कापसाचे आणि सोयाबीनचे भाव वाढत नाहीत, यावर सरकारला बोलायला वेळ नाही। देवेंद्र फडणवीस यांचा सगळा वेळ पक्षफोडीमध्ये जात आहे। एकनाथ शिंदे यांचा सगळा वेळ जाती-जातीमध्ये भांडणे लावण्यात जात आहे। हिंदू-मुस्लिम वाद होत नसल्याने मराठा ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न केला जात आहे। लोकप्रतिनिधी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करत आहेत, त्यामुळे लोकप्रतिनिधीबद्दल दहशत निर्माण झाली आहे। शिंदे आणि फडणवीस यांच्यामधील आता धुसफूस राहिली नाही, तो गँगवार झाला आहे। हे एका गुंडाच्या घरी जाऊन बसून त्याला मोटिवेट करत आहेत। कोकणातली छोटी छोटी पोरं शेतकरी आत्महत्या केलेल्यांच्या घरी जाऊन कधी भेटले नाहीत, बोलले नाहीत। आरक्षणामध्ये बळी गेलेल्यांच्या घरी जाऊन भेटले नाहीत, मात्र गँगवारमध्ये ज्यांची हत्या झाली त्या गुंडाच्या घरी जाऊन भेटत आहेत। ईव्हीएम हाताशी धरून भाजप 48+ जागा महाराष्ट्रामध्ये जिंकू शकते। देवेंद्र फडणवीस यांना लोकांपर्यंत पोहोचणारे आहोत असे वाटत असेल तर त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी। निष्ठेच्या राजकारणाबद्दल बोलताना आपण पॅरामीटर कोणाची लावावी हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आधी शिवसेना फोडली, नंतर राष्ट्रवादी फोडली, मात्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद मिळाले नाही। आता देवेंद्र फडणवीस सांगत आहेत की आम्ही काँग्रेस देखील फोडणार आहोत। याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस नेते घडवण्यामध्ये अपयशी ठरले आहेत। ज्या लोकांकडून आपल्याला सुरक्षितता अपेक्षित आहे ते लोकच लाठीमार करत आहेत। गुंड प्रवृत्तीच्या लोकांनाच आपण सरकार म्हणून स्वीकारत आहोत। ज्या लोकांकडून आम्हाला सुरक्षितता अपेक्षित आहे ते लोक न्याय मागायला गेल्यावर लाठी हल्ला करतात। गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून फार वेगळी अपेक्षा करता येणार नाही। जे केसरकर राष्ट्रवादीमुळे आम्ही इकडे आलो असे सांगत आहेत ते केसरकर अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर गाडीच्या मागे पळत होते। जो कोणी महाविकास आघाडीसोबत राहत आहे अशा प्रत्येकांना ईडीच्या नोटीस जात आहेत। ईडीने नोटीस दिल्यानंतर ज्यांनी कोणी ठरवलं की भाजपसोबत जायचे आहे त्यांच्या चौकशी बंद होतात। मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियान 30 तारखेपासून सुरू आहे। आज 10वा दिवस आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये अर्थात आम्ही 4थ्या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रवेश करत आहोत आणि अत्यंत म्हणजे आमच्या अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद आहे। आम्ही अपेक्षाही केली नव्हती की इतक्या उत्साहाने लोक आमचं स्वागत करतील। अदर दॅन शिवसेना, म्हणजे शिवसेनेचे पदाधिकारी तर आहेत, पण त्याहीपेक्षा जास्त वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे लोक, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक ज्या पद्धतीने पुढे येत आहेत, आपली निवेदनं देत आहेत आणि आपलं म्हणणं मांडत आहेत। विशेषतः कापूस आणि सोयाबीनच्या भावाबद्दल बोलणारे लोक, डीएपी खताच्या बॅगबद्दल बोलणारे लोक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पेन्शनर या सगळ्यांच्या सोबत संवाद साधताना आम्ही प्रत्येकाला विचारतोय की काय तुम्हाला घरकुल योजना तुम्हाला मिळाली का? तर त्यातल्या जवळपास 10 पैकी 7 लोक सांगतात की आम्हाला घरकुल योजना मिळालेली नाही। एकूण छोट्या छोट्या सेगमेंटमध्ये पर्यंत पोहोचून त्या क्षेत्रातल्या लोकांशी बोलतोय, त्यांच्याशी संवाद साधतोय आणि हा अनुभव विलक्षण आहे। हा अनुभव प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचवणारा आहे। मला फार म्हणजे राज्यकर्त्यांनी लोकांची निराशा केली आहे। जसं मी म्हटलं की सोयाबीनचा भाव 4,000चा काही वर जायला तयार नाही, कापसाचा भाव 6-6.5च्या वर जायला तयार नाही, जो उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना 11 ते 13,000च्या दरम्यान होता। पण यावर सरकारला बोलायला वेळ नाही, कारण देवेंद्रजींचा सगळा वेळ पक्षफोडीमध्ये जातोय आणि एकनाथ शिंदे साहेबांचा सगळा वेळ जाती जातींमध्ये भांडणं लावण्यात जातोय। हिंदू मुस्लिम दंगल शक्य झाली नाही म्हणून आता मराठा ओबीसी वाद लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत। हे कमी की म्हणून की काय पोलीस स्टेशनमध्येच लोकप्रतिनिधी गोळीबार करतात। ह्या जर लोकप्रतिनिधी गोळीबार करत असतील, ज्या लोकप्रतिनिधींकडून आम्हाला आश्वासकता, आपुलकी, विश्वास, सुरक्षितता वाटायला हवी, त्या लोकप्रतिनिधींबद्दल दहशत निर्माण व्हावी, ही स्थिती आज घडीला शिंदे फडणवीस सरकारमुळे झाली आहे। काय झालंय माहितीये का, शिंदे फडणवीस साहेब या दोघांमधली जी धुसफूस आहे ती आता धुसफूस राहिली नाही, तो गँगवॉर पातळीपर्यंत गेलेला आहे। आणि फोटो प्रकाशित होण्यापेक्षा सुद्धा अहो हे एकेका गुंडाच्या घरी जाऊन बसणे आणि तिथे जाऊन त्याला मोटिवेट करत बोलणे, याला हे भारी वाटते।
म्हणजे आमच्या त्या काय ते कोकणातले जे बारकी बारके पोरं आहेत, ही पोरं कधी शेतकरी आत्महत्या केलेल्या त्या लेकमातेच्या घरी गेली नाही, त्यांच्या घरात जाऊन त्यांना बोलले नाही, भेटले नाही. एखाद्या विद्यार्थ्याने नोकरी मिळत नाही म्हणून आत्महत्या केली तर त्याच्या घरातल्यांना ते भेटले नाही. आरक्षणामध्ये बळी गेलेल्यांच्या घरी जाऊन भेटले नाही. पण गँगवॉर मध्ये एखाद्या गुंडाची हत्या झाली तर त्याच्या घरी जाऊन भेट देतात. एका अर्थाने तुम्ही या सगळ्या टोळी युद्धांना उत्तेजन देताय का? लोकप्रतिनिधी हे लोकाभिमुख प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी गुंडाभिमुख राजकारण करत आहेत का? असं सगळं वातावरण आहे. 45 बाबा सिद्दीकींच्या जाऊ दे, आता त्याच्यावर नाही बोल. निष्ठांच्या राजकारणाबद्दल बोलताना आपण पॅरामीटर्स कोणाचे लावावे हा पण महत्वाचा मुद्दा आहे. पण मला असं वाटतं की आधी शिवसेना फोडली, मग समाधान झालं नाही तरी मुख्यमंत्री पद मिळालं नाही. मग देवेंद्रजींनी राष्ट्रवादी फोडली तरी मुख्यमंत्री पद मिळालं नाही. आता देवेंद्रजी आणि त्यांचे काही झिलकारे सांगतायत की आम्ही काँग्रेसही फोडणार आहोत. याचा अर्थ असा आहे की देवेंद्रजी नेते घडवण्यामध्ये अपयशी ठरलेले आहे. याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींना भाजपा उभी करता आली नाही. सशक्त भाजपाची एक नेत्यांची फळी तयार करण्यामध्ये देवेंद्रजी सपशेल अपयशी ठरलेत. त्यामुळे देवेंद्रजींना वेगवेगळे पक्ष फोडून नेते विकत चोरून किंवा भाड्याने आणावे लागत आहेत. काय वाटणार आहे? एकही ज्याचा आमदार नाही त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटणार आहे? ठीक आहे, न्यूसन्स व्हॅल्यूसाठी काय आहे माहितीये का, राजकारणाचा स्तर इतका घाणेरड्या पद्धतीने गेलाय. आणि एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांची दाढी, त्यांच्या दाढीमध्ये ज्या काही लपलेल्या काडी, त्यावरून त्यांनी त्यांची उभी केलेली उंच उंच कपट कारस्थानांची माडी, या सगळ्यांना महाविकास आघाडी फार चांगला धडा शिकवेल. दीपक केसरकरांनी जो आरोप केला जो कुणी महाविकास आघाडी सोबत राहतोय आणि जो कुणी भाजपला गिव्हअप करत नाहीये अशा प्रत्येकाला ईडीच्या नोटिसा जात आहेत. रवींद्र वायकर साहेबांनाही मध्ये अशा सगळ्या नोटिसा चालू होत्या आणि आताही चालू आहेत. पण समजा जर वायकर साहेबांनी असं ठरवलं की आपल्याला भाजप सोबत जायचे तर मला वाटतं त्या क्षणी त्या सगळ्या चौकशा बंद होतात. कारण व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या तोपर्यंतच माणसाला हैराण करतो जोपर्यंत तो माणूस भाजप सोबत येत नाही. एकदा का माणूस भाजप सोबत आला की किरीट सोमय्याला स्मृतिभ्रंशाचा आजार जडतो. जसा स्मृतिभ्रंश त्यांना भावना गवळी, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव, हसन मुश्रीफ किंवा दस्तूर खुद्द अजितदादांबद्दल.